There is a legacy in the threads of my vast destiny. When you sense the touch of warmth, you are with me. I brought the fabric to this earth. I am everywhere, in everything. In your farms, in your yarns. I am as loud as day and as calm as night. I am the oldest and youngest. In your rituals and your colors. I have been with you for years. I was in your past and I am in your future. I am cotton. In the heart of India's Dhule and Nandurbar districts, where the earth meets the sky and vibrant traditions blend with nature's bounties, something extraordinary is happening. The Lupin Human Welfare and Research Foundation, along with Better Cotton Initiative, are weaving a beautiful tale of hope and transformation. It all begins with a mission cultivate not just cotton but also dreams for a brighter and greener future. This initiative has been able to reach more than 95,000 farmers and around 18,000 farm laborers across 511 project villages in the Dhule and Nandurbar districts. ही शेतकरी जे आहे त्यांच्या पारंपरिक पद्धतीने कॉटन घेतात, कापूस लागवड करतात. त्या थोड्याफार बदलल्या पाहिजे. त्यांचा जो खर्च आहे तो खर्च थोडाफार कमी झाला पाहिजे. वातावरणाला सुटेबल असं आपण त्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण या माध्यमातून आपण हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना 4 टप्प्यामध्ये प्रशिक्षण देतो. At the heart of this journey lies training, where farmers eagerly learn from experienced master trainers embracing sustainable methods to cultivate cotton. This knowledge is shared through information, education, and communication initiatives, including printing material, captivating wall paintings, inspiring rallies, and engaging audio-visual campaigns. BCI प्रोजेक्ट हा मेजरली जो आहे तो कपॅसिटी बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे. तर कपॅसिटी बिल्डिंग म्हणजे कंटिन्युअस कपॅसिटी बिल्डिंग. आम्ही काय करतो की प्रत्येक सीझनमध्ये आम्ही शेतकऱ्यांना 3 वेळा कमीत कमी ट्रेनिंग देतो. एक सीझन सुरू होण्याच्या आधी, सीझन चालू असताना मध्ये आणि सीझनच्या शेवटी. पहिल्या टप्प्यामध्ये आपण शेतकऱ्यांना कापूस लागवड कशी करायची, लागवडीपूर्वीची मशागत कशी करायची, बीज प्रक्रिया काय प्रकार आहे, लोक जे अवलंब करत नाही ज्या गोष्टींचा, त्या गोष्टींची जाणीव आपण शेतकऱ्यांना करून देण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या स्टाफचं प्रशिक्षण घेतो. की आमचे लोक कंटिन्युअस या गावामध्ये असतात आणि त्यांचा शेतकऱ्यांसोबत रॅपो असतो. त्याच्यामुळे कृषी मित्राशी ते सलग संपर्कातच असतात आणि जेव्हा ते प्रशिक्षणाला येतात, डेमो प्लॉटवर येतात, तर तेव्हा देखील ते त्यांच्या शंका विचारतात. 2 गावांसाठी किंवा 350 शेतकऱ्यांसाठी एक आमचा कृषी मित्र काम करतो. अशी 266 लोकांची टीम आमच्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काम करते. त्यांना हँडहोल्डिंग सपोर्ट देण्यासाठी प्रोड्युसर युनिट मॅनेजर, PU मॅनेजर आम्ही त्यांना म्हणतो, तर यांचा सुद्धा 19 PU मॅनेजरचा याच्यात समावेश आहे. आम्हाला असे लक्षात आले की जो जमिनीतला सेंद्रिय कर्ब आहे तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यांना असं सांगतोय की तुम्ही तुमच्या जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे याची तुम्ही वाढ जास्तीत जास्त करा, जेणेकरून जी तुमची जमिनीतली उगवण क्षमता टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत याचा वापर तुमच्या शेतामध्ये जास्त प्रमाणात करावा लागेल. याच्याने तुमची उगवण क्षमता वाढण्यास मदत होईल. From soil testing to the promotion of vermicompost and farmyard manure composting using bio-waste decomposers, they embrace practices that nourish the land and reduce environmental impact. The farmers adopt intercropping and crop rotation to enhance crop yields and also foster biodiversity. रासायनिक शेती करायचो आधी त्याच्यात कसं राहायचं, रासायनिक कुठले फवारे आणायचे ते मारायचे. त्याचा दुष्परिणाम असा व्हायचा की ते मानवाला बी घातक होतं आणि पिकालाही घातक होतं. फवारी करतानाच माणसाच्या शरीरावर पडलं तर माणसाला त्याच्यापर्यंत दुष्परिणाम व्हायचे. एखाद्या वेळेस कॅन्सर सारखा आजार सुद्धा डिटेक्ट व्हायचा. Acknowledging the role of women in cotton farming, gender experts are engaged to train both male and female farmers. Through specialized gender training, women co-farmers are empowered to play an equal and crucial role in decision-making, contributing to a more inclusive and thriving farming community.
जेव्हा आम्ही लुपिंग फाउंडेशनमध्ये आल्यापासून आम्हाला काही या सरांनी सांगितलं किंवा माहिती दिली तेव्हा आम्ही पण घरात सांगायला लागलो शेतीत जास्त कोळपणे नको, 3 वर्षात 2 वर्षात माती तपासणी करा. याच्यामुळे फायदा झाले. आमचं ऐकून त्यांचा फायदा झाला म्हणून आम्ही दोघं मिळून शेती करतो. This work towards public welfare has been achieved because of the 7 better cotton principles of the BCI. These principles are crop protection, water stewardship, soil health, biodiversity management and land use, fiber quality, decent work and management system. आताच आपण युग बघितलं तर वातावरण बदलाचे परिणाम जे आहेत ते शेतकऱ्यांना खूप सहन करावे लागतात, भोगावे लागतात. तर वातावरण बदलाशी निगडीत आम्ही शेतकऱ्यांना कापसामध्ये काय बदल करता येऊ शकतो व तो बदल केल्यानंतर त्यांना काय फायदा होऊ शकतो यावरही आमचं खूप मोठं लक्ष आहे. त्यानंतर जर आम्ही बघितले आमच्या भागामध्ये अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि कोरडचे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्यांच्या उपजीविकेसाठी सुद्धा आम्हाला काही पर्यायी व्यवस्था करता येईल का, हा सुद्धा एक आमचा आता चर्चेतला विषय आहे. Beyond cotton farming, smallholder livelihoods such as goat and poultry farming are also encouraged for diversifying income streams and securing a brighter future for family. Through their sustainable practices, Lupin Human Welfare and Research Foundation and the Better Cotton Initiative have proven that economic prosperity, social upliftment and environmental preservation can indeed walk hand in hand. With every fiber of my being, I bloom in prosperity and joy that touches the lives of countless souls. 2017 या वर्षी जवळपास आम्ही काही 4 ते 5 ठिकाणी आमच्या वेगवेगळ्या धुळे नंदुरबार दोघं जिल्ह्यांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. सुरुवातीचे जे शेतकरी होते आमचे ते फक्त निवड 20,000 होते. तर ते 20,000वरून आता आम्ही जवळपास 95,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. तर आमचा मानस तोच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत अजून कसं पोहोचता येईल आणि जास्तीत जास्त पद्धतीने त्यांना ही जी ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन बेस्ड अप्रोच आहे हा कसा त्यांच्यापर्यंत घेऊन जाता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे. लुपिंग फाउंडेशन यांनी कापसावर खूप मदत केली आम्हाला. कापसावर त्यांनी वेळोन वेळ काय करायचं कसं करायचं ते सांगितल्यानंतर आमचा खर्च वाचवला त्यांनी आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न चांगलं निघालं आम्हाला आणि त्यामुळे आमची परिस्थिती थोडी चांगली झाली आणि घराची परिस्थिती चांगली झाल्यानंतर आम्ही घरात खूप आनंदात राहतो. As we witness these stories come to life and eyes crinkle with smiles, we are reminded that this initiative has not just provided livelihoods, but also nurtured dreams that will grow for generations to come. Through sustainable practices and community support, the Lupin Human Welfare and Research Foundation and the Better Cotton Initiative are sowing hope, love, and prosperity one thread at a time. My legacy remains intact. My threads adorn many colors, and I thrive in all the glory of these dreams.